लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गाडीचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणत गर्भवती महिलेच्या पोटावर लाथा मारल्या। सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल। सिल्लोड तालुक्यातील डोईफोडे गावात गाडीचे थकलेले हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणत 3 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या पोटावर लाथा मारून बेशुद्ध केले। अंधारी गावात राहणाऱ्या अनिता हिचा विवाह डोईफोडे येथे राहणाऱ्या राजेंद्र गायकवाड यांच्याशी झालेला आहे। त्यांना एक ऋषी नावाचा 3.5 वर्षाचा मुलगा व आरोशी नावाची 2 वर्षाची मुलगी असून सध्या अनिता ही 3 महिन्याची गर्भवती आहे। त्यांचे पती राजेंद्र गायकवाड यांनी फायनान्स कंपनीकडून महेंद्र पिकअप वाहन हप्त्याने घेतले आहे। या पिकअप गाडीचे 7 ते 8 हप्ते थकल्यामुळे राजेंद्र गायकवाड यांनी त्याची पत्नी अनिता ही सतत शिवीगाळ करत माहेरून पैसे घेऊन ये म्हणत मारहाण करत होता। याचप्रमाणे दिनांक 24 मे रोजी शनिवारी रात्री राजेंद्र याने अनिता हिला जबर मारहाण केली। ती 3 महिन्याची गर्भवती असताना राजेंद्र याने तिच्या पोटावर लाथा मारल्या। तिला 2 ते 3 वेळा डोक्यावरून खाली जमिनीवर आपटले। या मारहाणीत अनिता बेशुद्ध पडली असता तिला रात्रभर तशीच चिखलात पडू दिली। मात्र सकाळी तिने फोन करून आईला रात्री घडलेले घटनेबद्दल सांगितले असता सकाळी अनिताची आई, लहान भाऊ, मावशी, काका व आजी डोईफोडे गावात अनिताच्या घरी आले असता पूर्वीपासूनच तयारीनिशी बसलेले अनिता हिचा नवरा राजेंद्र गायकवाड, सासरा गणेश गायकवाड, सासू संगीता गायकवाड व नणंद ज्योती देविदास उनवणे सर्व राहणार डोईफोडे, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या सर्वांनी अनिता हिचा आई व सोबत आलेल्या लोकांवर हल्ला केला। तर राजेंद्र याने अनिता हिच्या पोटावर भाल मारला असता तो तिने चुकवला असता त्यातच तिच्या पायाला मार लागला। अनिता जास्त घायाळ झाली म्हणून तिला सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे आणले असता तिला तत्काळ सिल्लोड घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले। मात्र तिची परिस्थिती गंभीर असल्या कारणाने तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे। घाटी रुग्णालय येथून सुट्टी झाली म्हणून आज दिनांक 28 मे रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे अनिता यांच्या फिर्यादीवरून नवरा, सासरा, सासू, नणंद यांच्यावर भारतीय न्याय संहिता BNS 2023 नुसार कलम 118(1), 351(1), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस रामेश्वर पंढरीनाथ जाधव हे करत आहेत। बोला, काय झालं होतं घटना घरी म्हणजे मला शुक्रवारी 23 शुक्रवारी या रोजी मला रात्री मारहाण केली माझ्या घरच्यांनी। सासू, सासरा, या नणंद आणि नवरा यांनी मला रात्रभर मारून आणि बाहेर टाकून दिलं शेतीमध्ये। सकाळी उठले, माझं बाळ रडायला लागलं। माझ्या बाळाला मी चहा पाणी करून खाऊ घातल्यात, त्यांनी मला परत मारलं आणि असं मारलं तर मी त्याला विचारलं का मारलं मला, तर तो म्हणतो तुझ्या आई वडिलाकडे जा, मला गाडीचा हप्ता भरणे यासाठी तू पैसे आण तिकून। आणि माझ्या म्हणजे मला 3रा महिना चालू आहे, बाळ आहे माझ्या पोटामध्ये, तर त्या बाळाला पण ते म्हणत आहे आता त्याला गर्भ पाडून टाक म्हणून। तर मी त्याला नाही असा जबाब दिला तर त्याची म्हणजे वडील, त्याचा आई, या बहीण यांनी सगळ्यांनी मला खूप मारलं। असं मारल्यात तर मला मारलं त्यांनी। त्याच्यानंतर मी माझ्या आईला, भावाला यांना फोन लावला, हे मला घ्यायला आले। यांनी माझी हालत बघितली, वावरामध्ये मारून टाकलेले, बेहोशीत पडलेले होते मी। यांनी मला उठवलं आणि त्यांच्या घरी नेलं, विचारलं फक्त असं का मारलं बाळाला, तर त्यांनी माझ्या आईला, भाऊला, मावशीला यांना पण भरपूर मारलं। त्यावेळेस त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली तर मला पोलीस स्टेशनमधून कोणत्या गावच्या पोलीस स्टेशन? सिल्लोडमध्ये सिल्लोडमध्ये आलो होतो। मग ग्रामीण भागामध्ये तिथून आम्हाला सिल्लोडमधली घाटी छोटीशी त्या घाटीमध्ये पाठवलं। तिथं मला थोडाफार उपचार केला माझ्यावरती। तिथून मग आम्ही परत इथं आलो। इथं आल्यावरती आम्हाला सांगितलं का तुम्ही मोठ्या घाटीमध्ये जा, तिथं तुमचा उपचार बाकी आहे अजून। मग आम्ही परत इथून गेलो, उपचार मग आमचा चालू झाला घाटीमध्ये गेल्यावरती। तर घाटीमध्ये मी 4 दिवस ॲडमिट होते। त्यानंतर आता इथं आले, इथं मला गुन्हा ते
पूर्ण लिहून द्यायला मी कसं झालं काय झालं सगळ्याचं नाव टाकून दिले मी आता. तुमच्या पतीचं नाव काय? राजेंद्र गणेश गायकवाड. कोणत्या गावात दिलेलं आहे तुम्हाला? डोईफोडा भराडीमध्ये. कोणत्या तालुक्यात येतं ते? सिल्लोडमध्ये. तुमचं माहेर कुठलं? माहेर अंधारी. तुमचं नाव काय? अनिता राजेंद्र गायकवाड. किती मुलं आहे तुम्हाला? 2 मुलं आहे. मुलं तुमच्या सोबत आहे का तिकडे आहे? तिथंही मुलं त्यांनी हिसकून घेतले मुलं. मुलं किती? का मुलगी का मुलगा आहे? एक मुलगा आहे, 3 वर्षाचा मुलगा आहे, 3.5 वर्षाचा मुलगा आहे, 2 वर्षाची मुलगी आहे आणि आता गर्भवती आहे. बरं. तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही? अनिता राजेंद्र गायकवाड. अंधारी. हा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.